भातनपाडा संघाचा 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये यायचा आहे। तसेच शिरडोण संघाची सलामीची जोडी मैदानात स्ट्राइकला येतो तेजस आणि नॉन स्ट्राइकला येतो प्रभाकर आणि पहिला गोलंदाजी घेऊन येतो तो गोलंदाज विजय मुकादम। स्ट्राइकला तेजस चांगला कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय आपल्याला। दोन फलंदाज मैदानामध्ये शिरडोणपाडा संघाचे। सामना चालू होतोय। पहिला चेंडू 55च्या पार करून मारलेला चेंडू आणि चेंडू जातोय निर्धाव जागेमध्ये। एक धाव मिळते। एका धावेने संघाची धावसंख्या वाढते ती एक चांगली सुरुवात म्हणता येईल शिरडोण संघाची। श्री गणेशा केलेला आहे शिरडोण संघाचा एका धावेने। दुसरा चेंडू सामना खेळतो आता मात्र प्रभाकर एक हार्ड हिटर फलंदाज। मला तर वाटतं हा निर्धाव चेंडूची सांगता होतीये। या निर्धाव चेंडूच्या समाप्तीने संघाची धावसंख्या एक। प्रभाकरला चेंडू काही समजला नाही। चेंडू पडला आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये स्थलांतर झाल्यामुळे हा निर्धाव चेंडू। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज चांगला आता हाही निर्धाव चेंडू फलंदाजाला चकमा देणारा चेंडू। चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूची सांगता होतीये। सुरेख गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी करताना दिसतोय तो भातन संघाचा। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फलंदाजाला चेंडू समजत नाही। चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय। बॅटचा आणि चेंडूचा कुठलाही संपर्क येत नाहीये। सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते भातनपाडा संघाकडून। आता मात्र चांगला कट केलेला चेंडू आणि एक धाव। एका धावेवर समाधान मानावे लागेल। एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 2। अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना आता मात्र स्ट्राइकला येतो तो तेजस। अजूनही काही चेंडू शिल्लक असताना बघूया तेजस आपल्या संघासाठी काय करतोय। चांगला फटका चांगला फटका आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 4। लॉस ऑफ 0 विकेट्स। चांगली गोलंदाजी केली ती गोलंदाज विजय या गोलंदाजानं। संघाची धावसंख्या 4। आता मात्र सांघिक दुसरं व वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो तो गोलंदाज दीपक मुकादम भातनपाडा संघाचा। तसेच स्ट्राइकला येतो प्रभाकर। कोणत्याही वेळी सामन्याला कलाटणी देऊ शकतो असा फलंदाज प्रभाकर टकळे आपल्याला पाहायला मिळतो। स्ट्राइकला आहे
दीपक याच्या पहिल्या चेंडूचा सामना करेल तो प्रभाकर. दीपक याचा पहिला चेंडू. चेंडू पडणार आणि निर्धाव चंदूची अजून एक सांगता होते. प्रभाकरला चेंडू काही समजला नाही. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आता मात्र थोडीशी दिशा भरकटतोय दीपक गोलंदाज. पंच वाईट घोषित करतात. एका अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढतीये 5. 1 बाउन्स. चांगला कट केलेला चेंडू. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू उचलणार, फेकणार तत्परते. 1 धाव पूर्ण. एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 6. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक. दीपक आता मात्र फलंदाज बाद होतोय. तेजसच्या पारीचा अंत होतोय. सहा. थोडीशी नाजूक अवस्था पाहायला मिळते शिरडोनपाडा संघाची. कुठेतरी गोलंदाज अभी होताना दिसत आहेत ते फलंदाजांवर. आता मात्र हाई एज लागून चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पण चेंडू जमिनीला दान झालेला आणि आज झेल सुटलेला आहे. संघाची धावसंख्या 6. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना दीपक चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आपल्याला बातनपाडा संघाचा. आता मात्र जोरदार अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे वळताना दिसतोय. फलंदाजीचा पारीचा अंत होतोय. आता मात्र त्याची जागा सावरण्यासाठी येतोय तो पवन. एक आडीटर फलंदाज मानला जातो शिरडोनपाडा संघाचा. आता मात्र 2 बंधू स्क्रीजवर. पवन टकले, प्रभाकर टकले. गोलंदाज दीपक मुकादम पाहायला मिळतोय आपल्याला. आणि
ऑफस्टमच्या खूपच बाहेर जाणारे चेंडू पंच वाईट घोषित करतात. कुठेतरी लेन लाईन थोडीशी भटकलेली दिसते ती दीपक या गोलंदाजाची. चांगला कट केलेला चेंडू, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षण येणार, चेंडू पकडणार, झेल बाद. पवन याच्या पारीचा अंत. चलमय आया अशी परिस्थिती करून ठेवली होती बातानपाडा या संघानं. जयेश भोईर आता मात्र स्ट्राईकला येतो. प्रभाकर टकले पहिला चेंडू, चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि फलंदाज बाद होतोय तो प्रभाकर. डीजे मास्टरला मिळते पुन्हा एकदा संधी. जवळजवळ प्रभाकरने चेंडूंचा सामना केला. लगातार 3 षटकार चौकार मारले तर सुभद्र भोपी यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल. लगातार 3 षटकार चौकारास बघा, म्हटल्या पारितोषिक लावलेल्या पहिल्या चेंडूवर चौकार जातोय. चौकाराने संघाची धावसंख्या वाढतीये 11. कुठेतरी आता म्हणजे एक मोठा फटका पाहायला मिळतोय आपल्याला. हा शिरडोन टीमसाठी सुवर्ण संधी आहे. लगातार 3 चौकार 3 षटकार मारले तर सुभद्रा भोपी यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल. 3 षटकार 3 चौकारास. आता मात्र पंच स्क्वेअर घोषित करतात. वाईट चेंडू, 1 बाउन्स. कुठेतरी थोडीशी खराब गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज. आता मात्र चांगला चेंडू, चेंडू डोक्याला लागतोय आणि 1 धाव मिळते. एका धावाने संघाची धावसंख्या होती ती 13. दर्शन दीपक याच्या पायावर पाय ठेवून सुरेख गोलंदाजी करतोय तो गोलंदाज जयेश. कुठेतरी आपल्या शिरडोन संघाला रोखण्यासाठी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो तो बाटनपाडा संघ. चांगला कट केला चेंडू, उचलणार फेकणार तत्पर 1 धाव पूर्ण. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 14. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना शिरडोनपाडा या संघाची धावसंख्या झाली ती
4 बाद 14. चांगला कट केला चेंडू. एक धाव मिळणार. चेंडू उचलणार फेकणार तत्पर. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही नाही आणि एक धावेने संघाची धावसंख्या 15. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना पाहायला मिळते आपल्याला कुठेतरी बांधून जखडून ठेवलंय. मोठा फटका मारून देत नाही. एक चौकाराशिवाय आतापर्यंत एक फटका आलेला नाहीये. आता मात्र म्हणतात चांगला चेंडू चांगला फटका. चेंडू हवेमध्ये पण चेंडू जातोय निर्धाव जागेमध्ये. एक धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या 16. चला मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची आहे. मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची आहे. चला पंच सामना चालू करा. सांघिक चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज साहिल भोईर भातानपाडा संघाकडून. स्ट्राईकला येतो फलंदाज अंकित. साहिल याच्या पहिल्या चेंडूचा सामना करेल तो फलंदाज अंकित. 10-15 पावलांचा रनअप. पंचांना पार करून चेंडू फेकणार. बॅटची टॉपेज लागून चेंडू जातोय निर्धाव जागेमध्ये. एक धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते ती 17. अजूनही नाजूक स्थितीमध्ये आहे तो शिरडोनपाडा संघ. कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल शिरडोन या संघाला. तर कुठेतरी 40-45 धावांचं लक्ष गाठता येईल समोरच्या संघासमोर. कुठेतरी हाणामारी करावी लागेल. ही चेंडू जातोय निर्धाव. अजून ह्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू. ही पंच स्क्वेअर घोषित करतात. संघाची धावसंख्या 1 ने वाढतीये 18. कुठेतरी चांगली गोलंदाजी करताना मध्येच टप्पा लेंथ बिघडली आणि हा चेंडू वाईट. पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आपल्याला तोच गोलंदाज त्या दिशेने चेंडू टाकणार. चांगला फटका. क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण उचलणार चेंडू फेकणार तत्पर. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 20. एक षटकार किंवा चौकार जरी आला तरी सुस्थितीमध्ये पोहोचेल थोडा शिरडोन संघ. एक षटकार किंवा चौकाराची गरज आहे ती शिरडोन संघाला. कुठेतरी मारावंच लागेल. मी म्हटलं आणि चांगला चेंडू उंच उडाला आणि क्षेत्ररक्षण चेंडू खाली येणार. झेल घेणार फलंदाज बाद.
काही चेंडू शिल्लक. चांगला फटका आणि या फटक्याची गरज होती मला तर वाटतं शिरडोन संघाला. खरंच या फटक्याची गरज होती. या चेंडूवर येतात 6 धावा. 6 धावाने संघाची धावसंख्या वाढतीये 26. प्रतिकेश आले आल्या चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. चांगला चेंडू आणि मालतोटे पंच वाईट घोषित करतात. खराब गोलंदाजी कुठेतरी म्हणजे दबावाखाली गोलंदाजी करताना दिसतोय भातनपाडा संघाचा गोलंदाज. या चेंडूवर जर षटकार आला तर कुठेतरी चित्र पाहायला वेगळं मिळेल थोडस. येणाऱ्या काही चेंडू मध्ये बघूया आता. चांगला चेंडू. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 29. तसेच पाटणोली आणि सांगुर्ली या 2 संघाचे संगणक यायचे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. पाटणोली आणि सांगुर्ली. तसेच धन्यवाद. मी रजा घेतोय. हॅलो. थँक्यू सो मच संदेश पाटील. खूप चांगला आवाज तुम्ही ऐकला आणि सर्वांच्या कानापर्यंत आवाज पोहोचवला जातो. तो आपण पाहतोय विजय जीजे साऊंड सिस्टम आणि खूप चांगला आवाज त्यांचा देखील. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय ओल्ड टेनिस क्रिकेट आपण पाहतोय कर्जत ह्याच्या माध्यमातून अगदी लाईव्ह चित्रीकरण केलं जातोय. त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर आपण पाहतोय व्यासपीठावरती असलेल्या मान्यवर आणि तमाम क्रीडारसिक क्रीडा प्रेमिक आणि इथे असलेले सर्व खेळाडू ह्याचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. त्याच्यानंतर आपण पाहतोय एक बुलंद आवाज. अगदी आपण जर पाहायला गेला तर रायगड असोसिएशनला माध्यमातून आपण जर पाहायला गेला तर शेखरजी पाटील आणि मग त्याच्यानंतर आपण पाहतोय आणखीन 2 आपल्याला पंच लागले गेलेत. ते देखील आपण पाहायला गेलं तर रायगड असोसिएशनच्या एक चांगले सदस्य असणारे आहेत. ते देखील आपल्या 2 पंच लागले गेलेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत आणि जाऊया स्पर्धेकडे. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहायला गेला तर 24 चेंडूचा खेळ संपलाय आणि 24 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या गेल्यात ते 29. येणारे 24 चेंडू 30 धाव्यांची गरज असणार आहे ती भातन टीमला. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतीलच. परंतु आपण पाहतोय दोन्ही टीमला पुन्हा शुभेच्छा देऊया आणि आपण नक्कीच परंतु आपण पाहतोय सेकंड राऊंडचा सामना असणार आहे. इथे आपण पाहतोय पाटील 11 पाटणोले टीम आणि मग त्यांच्या समेत 2 हात करणार आहे गावदेवी सांगुर्ली आणि सामना 2 षटकांचा असणार आहे. ह्या दोन्ही टीमच्या कर्णधारानं ही नोंद घ्यायची आहे. परंतु आपण पाहतोय येणारे 24 चेंडू 30 धाव्यांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत भातन टीमचे 2 खेळाडू केतन मुकादम आणि जयेश भोईर. हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सातत्यानं आपण जर केला तर जयेश भोईरचं मात्र नाव अगदी आपण जर पाहायला गेला तर आदराने घेतला तो. कारण टेनिस क्रिकेटमध्ये त्याचं देखील त्यानं नाव उंचावलंय. सातत्यानं फलंदाजी गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये असो तो चांगला त्याचा 100% एफर्ट्स हे लावले जातात. आणि तेच मात्र यावेळेला क्षेत्ररक्षण करत असताना चांगलं जज आपण जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण झालं भातन टीमकडून. परंतु आता त्यांना धावा चेंज करायचे आहेत. येणारे 24 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज.
परंतु आपण पाहतोय समोरची टीम जरी धावा कमी असतील परंतु कमी समजून चालणार नाही, त्यांच्याकडे देखील गोलंदाजीचा भरणा असलेला शिडून टीम आहे. सातत्यानं त्यांचा आम्ही खेळ देखील पाहिला. सातत्यानं ज्या वेळेला आपण जरा पाहायला गेलं तर शिरडोन गाव अगदी हवेच्या त्या साईडला आहे, मग आम्ही देखील त्यांचा खेळ पाहिला. पवन असेल, मग असे अनेक खेळाडू आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण त्यांचा खेळ आपण सातत्याने पाहतच असतो. परंतु आपण दोन्ही टीमला पुन्हा शुभेच्छा देऊया आणि ह्या मॅचकडे बोलूया. धन्यवाद डीजे. या आवाज आपण जर ऐकला तर दशरथ पाटील यांचा आवाज आहे. आणि आपण पाहतोय वडवली टीमचे जे सपोर्टर्स आहेत ते टी शर्ट घालून ते पडद्यावरनं तुम्ही पडदा सोडायचा आहे प्लीज. थँक्यू. लगेच त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचला आणि त्यांनी मात्र लगेच पंचांचा ग्रीन सिग्नल तो सामना चालू होतोय. पहिला गोलंदाज वापरला जातोय निलेश चौधरी. तेजसला आपण पाहतोय पहिला चेंडू आकोटप्याचा चेंडू थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. पहिला डॉट चेंडू आलाय. ही गोलंदाजी चांगली करावी लागेल. जरी या मैदानाचा विचार केला आता मात्र 3:30 वाजून कदाचित 3:30 वाजलेत आणि मग या मैदानावरती जसे 4 वाजतील तसे तुम्हाला धावा जमा करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील, कारण इथे मोशर लगेच पकडत असतो. यावेळेला आणखीन एक आकोटप्याचा चेंडू पडल्यानंतर मात्र विकेट किपर चेंडूला कलेक्ट करतोय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पाहायला गेलं तर कुठली हालचाल पाहायला मिळत नाहीये. फलंदाजाला इथे मात्र वॉर्निंग दिली जाते. गोलंदाजाला 1 बाउन्सची मात्र वॉर्निंग दिली जाते. अगदी पुन्हा जर असा चेंडू जर कदाचित टाकला गेला गोलच्या माध्यमातून तर पंचांचा डिसिजन थोडासा वेगळं पाहायला मिळेल. परंतु आपण पाहतोय लगातारचे 2 चेंडू डॉट इथे आपण पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी तेजसच्या माध्यमातून. तेजसला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. या वेळेला खूप चांगला फटका चेंडूला मात्र नक्की ढकलला जातोय. चेंडू पाहता पाहता सीमारेषा ओलांडतोय आणि 2 चेंडू डॉट झाल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मात्र येतोय हा चौकार. या वेळेला 2 चेंडूवरती आक्रमण चढवल्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर कमबॅक केलाय तेजसच्या नावाच्या गोलंदाजानं. 2 लगातारचे 2 चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर 2 लगातार चौकार आणि लगेच 5व्या चेंडूवरती पुन्हा कमबॅक केलाय. आपण पाहायला गेलं तर 5 चेंडूचा खेळ संपला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 8 धावा ही धावफलकावरती. यावेळेला खूप चांगला फटका फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये, कारण त्यांना माहिती आहे धावा आपल्याला रोखायच्यात. फलंदाज बाद.
तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज दीपक मुकादमला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परंतु आपण पाहतोय दुसरा षटक टाकण्यासाठी कोण असणार आहे. अंकितला आपण पाहतोय. अंकितला मात्र चांगला चेंडू फेकावे लागतील, कारण आपण पाहतोय 30 धाव्यांचा डिफेन्स करायचा आहे. पहिल्या षटकावरती खर्च केल्या धावा 8. अजून आपण जर विचार केला तर येणारे 18 चेंडू 22 धाव्यांची गरज असणार आहे. आणि त्या कशा पद्धतीने काढले जाणार, कारण आपण पाहतो या दोन्ही टीम मात्र हार मानणार नाहीत. आणि क्रिकेट मध्ये जर आपण विचार केला तर जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण क्रिकेटची भविष्यवाणी करणं म्हणजे कुठेतरी चुकीचं ठरलं आहे. आणि आपण पाहतोय तेच मात्र इथे करावं लागेल ते शेड्यूल टीमच्या गोलंदाजाला. हे चांगला गोलंदाज आहे आणि आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करावी देखील लागेल. इथे आपण पाहतोय नवीन खेळाडू आपण पाहायला गेला तर दीपकला आपण पाहतोय चांगला खेळ त्याला करावा लागणार आहे, कारण अजूनही 18 चेंडू 22 धाव्यांची गरज. इथे आपण पाहतोय वडवली गावच्या आपण जर पाहायला गेला तर अनेक वर्ष आम्ही त्याला पाहिला तर विश्वासदादा पाटील इथे उपस्थित झाला. त्यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यांना देखील विनंती असणार आपण देखील मंचावरती यायचं आहे. अगदी 2 की 3 चेंडू काय होईना, 2 षटक की होईना, परंतु मंचावरून तुम्ही त्या मॅचचा आनंद घ्यायचा. इथे आपण पाहतोय पुन्हा सामना चालू होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज समोर फलंदाज यावेळेला फुलर लाईनचा चेंडूला कार्पेटच्या मदतीने चेंडू खेळून काढला होते फक्त आणि फक्त मिळणार ते सिंगल. इथे मात्र कुठलीही धाव घेतली जात नाही. या 2 खेळाडूंमध्ये तालमेल पाहायला मिळतोय, फक्त आणि फक्त मिळते ते सिंगल. आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 1 गडी बाद 9 धावा या धाव फलकावरती. समीकरण पुन्हा बदललं जातोय. येणारे 17 चेंडू 21 धाव्यांची गरज. 17 चेंडू 21 धावा हा मात्र समीकरण. इथे आपण पाहतो जास्तीत जास्त डॉट चेंडू जर चेंडू टीमच्या गोलंदाजानं जर टाकले तर थोडासा दबाव येऊ शकतो भारतीय टीमच्या फलंदाजावरती, परंतु फलंदाज देखील चाणक्य त्या सिंगल डबलला प्राधान्य देतात, कारण त्यांना देखील माहिती आहे धावा जास्ती नाही आहेत. सिंगल डबलला प्राधान्य दिला तर नक्कीच आपण विजयाच्या दिशेने वाटचाल देखील करू शकतो. आणि एखादा खराब चेंडू जर मिळाला तर त्याच्यावरती देखील आपण आक्रमण करू शकतो, म्हणजे मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. परंतु यावेळेला विकेटची गरज आहे. यावेळेला शेड्यूल टीमला चांगला खेळ दोन्ही टीमकडून आपण जर विचार केला तर पहिल्या 17मध्ये जर विचार केला तर शेड्यूल टीमनं 24 चेंडूंचा खेळ केला, 29 धावा धाव फलकावरती लावल्या. 30 धावांचं एक मापक आव्हान ठेवलं आणि तो मापक आव्हान पेलत असताना मैदानाच्या आतमध्ये भारतीय टीम यावेळेला चेंडूला फिरकी आहे, थोडंसं मात्र वलन दिलं जातोय. चेंडू पडल्यानंतर मात्र थोडा आत निघतोय आणि आपण पाहतोय हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 9 धावा. पुन्हा समीकरण आपण पाहतोय 16 चेंडू आणि आपण पाहतोय 21 धाव्यांची गरज. या वेळेला आक्रमण मी म्हटलं होतं, या वेळेला मात्र मोठा फटका आलाय. या मॅच मध्ये आपण पाहतोय तडाखा लावलाय. फलंदाज आपण पाहतोय दीपक मुकादम याच्या बॅट मधून येतोय षटकार. चांगली सुरुवात केली होती, परंतु या षटकाराने मात्र थोडंसं विचार केला तर भारतीय टीम मात्र आणखीन 1-2 पाऊल पुढे गेलाय. परंतु एखादा विकेट आणि काही निर्धाव चेंडू या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो शेड्यूल टीम. परंतु आपण पाहतोय चांगला खेळ दीपकच्या माध्यमातून. दीपकनं मात्र 2 चेंडू तर आतापर्यंत सामना केलाय आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. एक चांगली स्थितीमध्ये सध्याच्या घडीला घेऊन ठेवलाय तो दीपक या खेळाडूनं. चांगले खेळ करतोय. परत आपण पाहतोय गोलंदाज देखील यावेळेला हा चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर निघला जातोय. पंचांचा हात मात्र पाहतोय जमिनीला समांतर वाईट दर्शवतात आणि या वाईटच्या स्वरूपाने मात्र आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती 16 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 16 धावा धाव फलकावरती. समीकरणाचा विचार केला तर आता पूर्णपणे आपण जर विचार केला तर 14 कदाचित धाव्यांची गरज असणार आहे ती भारतीय टीमला.
यावेळेला ब्लॉक लाईनचा चेंडू, काय फिल्डिंग, वा. इथे मात्र आपण पाहतोय कदाचित डायरेक्ट हिट झालं असतं ना तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु इथे आपण पाहतोय एक धाव वाचवली आहे. आणि एका धावेच्या मदतीने जर आपण पाहायला गेलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोचले 17 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्या. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत आपण धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं अगदी 9 धावा खर्च केल्यात आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत कदाचित एखाद्या षटकार जर आपण विचार केला, षटकार आला नसता तर एक चांगला षटक आपल्याला पाहायला मिळाला असतं या गोलंदाजाचं. या वेळेला चांगला फटका, तेवढा चांगला क्षेत्ररक्षक होईल का? वेल जेज अगदी आपण पाहतो धावळ पळत मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि आणखीन एक झेल पकडतोय. दुसरा धक्का लागलाय भाताण टीमला. तर लगेच आपण पाहतोय नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विजय मुकादमला. आपण पाहतोय एक चांगला खेळ सातत्यानं खेळला आणि आपण पाहतोय आतापर्यंत आपण पाहतोय विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना पाहायला मिळतं, परंतु या षटकातले अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. कदाचित एखादा चेंडू शिल्लक असावा, परंतु आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. आपण पाहतोय गोलंदाज अंकितच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली आहे. ते आपण पाहतोय विजयला. ज्यावेळेला ब्लॉक लाईनचा चेंडू अगदी कार्पेटच्या मदतीनं चेंडूला खेळून काढला होता. थोडासा फंबल जर झाला तर दुसऱ्या धावमध्ये लगेच कन्व्हर्ट केला होता. इथे आपण पाहतोय थोडंसं मात्र चेंडू उचलण्यामध्ये आपण थोडंसं मात्र कमी राहिला आणि त्याचाच फायदा उचलला. या दोन फलंदाजांना लगेच 2 धावा चोरल्या जातात आणि षटक क्रमांक जर पाहायला गेला तर दुसरा संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 19 धावा. धाव फलकावरती येणारे 12 चेंडू, 11 धावींची गरज. बारा चेंडू आणि 11 धावींची गरज असणार आहे. इथं आपण पाहतोय या मैदानावरती काही होऊ शकतो अक्षय, आपल्याला माहिती आहे. आपण सातत्याने असतोच आणि आपल्याला माहिती आहे इथे काही घडू शकतो, काही बिघडू शकतो, परंतु प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केले तर नक्की तुम्हाला यश मिळू शकतो. ते आपण पाहतोय तिसरा गोलंदाज वापरला जातोय प्रतिकेशला. आपण पाहतोय समोर आपण पाहतोय दीपक. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय विजयला आणि गोलंदाज मात्र वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय तो प्रतिकेश. या वेळेला खूप चांगला फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक चुकी करत नाहीये. आणखीन एक धक्का बसलाय भाताण टीमला. फलंदाज बाद दीपक. बॅक टू द पविलियन. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, परंतु आपण पाहतो इथे गोलंदाज मात्र कमबॅक करतोय. येणारे 12 चेंडू आणि 11 धावींची गरज होती. आता समीकरण बदलला जातोय. येणारे 11 चेंडू आणि 11 धावींची गरज. करणला आपण पाहतोय. त्याच्यानंतर विजय नॉन स्ट्राईकला उभा आहे. या वेळेला हलक्या हातानं संयम दाखवलाय या फलंदाजानं. सिंगल डबलला प्राधान्य दिलाय. हे आधी करायचं होतं आणि मात्र चांगला केलाय. इथे आपण पाहायला गेलं तर एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 20 धावा. भातनपाडा टीम 20 धावा धाव फलकावर तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे आपण पाहतोय प्रतिकेश याला आपण पाहतोय चांगली फलंदाजी करतोय. परत आपण पाहायला गेलं तर आता विजय आणि
करण ह्याच्यावरती मात्र नक्कीच जिम्मेदारी आली आहे. 10 चेंडू आणि 10 धावींची गरज असणार आहे. एक चांगली सुरुवात, शांत सुरुवात. त्यापुढे पाहतोय खूप चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळतोय. यावेळेला खूप चांगला फटका, गॅप सिलेक्शन. चेंडू मात्र नक्कीच पडल्यानंतर सीमारेषा ओलांडणार का? नक्कीच कदाचित असं वाटलं की हा चेंडू आडलाच होतोय, परंतु आपण पाहतोय पाहता पाहता चेंडू सीमारेषा ओलांडतोय, येतोय हा चौकार. तो या त्यापुढे पाहतोय 4 धावा आल्यात. यावेळेला खूप चांगला फटका, चेंडू पडल्यानंतर अगदी गोलीच्या वेगाने निघून चाललाय. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. च्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. 28 धावा धाव फलकावरती. उर्वरित 2 धाव्यांची गरज आहे. येणारे 8 चेंडू आणि 2 धावा. या वेळेला जोरदार अपील, पंचांनी मात्र अपील उचलून धरल्या. फलंदाज बाद, लेग बिफोर मात्र फलंदाज बाद झालाय. उर्वरित 2 धाव्यांची गरज आहे. इथे मोठा फटका मारण्याची गरज देखील नव्हती. कदाचित सिंगल डबलला सामना मात्र टकेच विजय कदाचित झाला असता. इथे आपण पाहतोय यावेळेला खूप चांगला फटका, 1 धाव मात्र पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न असणार का? दुसरी धावेचा प्रयत्न. इथे आपण पाहतोय रनआउटची चान्स आणि इथे आपण पाहतोय फलंदाज बाद. आणि आपण पाहतोय एक चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ते मात्र त्याला 1 धाव काढायची आहे. आणि ते आपण पाहतोय समोर अगदी त्याच्या क्षेत्ररक्षण जर पाहायला गेला ना, तर त्याला देखील विचार करण्यास भाग पडलाय. एवढं त्याचं जवळ क्षेत्ररक्षण लागलं, त्याला देखील आता 1 धाव काढायचे. येणारे 6 चेंडू विजयासाठी आपल्याला पाहायला गेलं तर भातान पाडा टीमला 6 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. इथे आपण पाहतोय तेव्हा आपण पाहायला गेलं तर गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केली तर ह्या धावा देखील 1 धाव काढण्यापासून वंचित ठेवणार का हे देखील पाहावं लागणार आहे. कारण आपण पाहतोय नौका फलंदाज आपण पाहतोय अगदी एक देखील चेंडू खेळला नाहीये. या वेळेला आडव्या बॅटनं उडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. आपण पाहतोय अगदी नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्टमध्ये मारण्याचा प्रयत्न. आणि आपण पाहायला गेला तर निर्धाव चेंडू. सांगितलं जात आहे की अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे, तुला 1 धाव काढायची आहे. त्यापुढे पाहतोय चांगला खेळ. या वेळेला काय फटका सजवलाय पॉईंटच्या रिझल्टमध्ये आपण जर पाहायला गेला तर 1 धाव आल्या आणि 1 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचलाय. जर आपण विचार केला तर सामना मात्र विजय झालाय. आणि आपण पाहायला गेला तर सहजरित्या विजय झालाय. तो भातानपाडा टीम. हाडलक असणार आहे तो शेडून पाडा. तर नक्कीच आपण
मॅन ऑफ द मॅचकडे बोलूया. आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईलच.